नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अजर सय्यद, साई सेवा ॲडव्हान्स आयुर्वेद अँड कॅरोपॅटिक थेरपी सेंटर, साई सेवा आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपचार केंद्र, सावेडी, अहिल्यानगर या माध्यमातून मी बोलत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच आहे की गेल्या 8 ते 10 दिवसा अगोदर आपल्याकडे एक पेशंट आले होते. पेशंटचं वय वर्ष 70 आहे. पेशंटचं नाव मुकुंद शेठ, राहणार अहिल्यानगर येथील आहे. पेशंट ज्यावेळेस आपल्याकडे आले मित्रांनो, तर पेशंटला गेल्या 4 ते 5 महिन्या अगोदरपासून सांधेवाताचा भयानक त्रास होत होता. प्रत्येक सांध्यांमध्ये सूज येणे, सांधेवातामुळे प्रत्येक सांध्यांमध्ये वेदना होणे, चालाय फिरायला त्रास होणे, उठाय बसायला त्रास होणे, यासारखा सांधेवातासारखा त्रास हा मोठा आजार जो आहे पेशंटला झाला होता आणि त्यानुसार पेशंटला खूप साऱ्या वेदना पेशंटला होत होत्या. तर अशा पेशंटला आपण चेक केले आणि ट्रीटमेंट चालू केली. तर आज पेशंट दुसऱ्या वेळेस ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे आले आहे. तर आज आपण पेशंटकडून जाणून घेऊयात की पेशंटला आपल्या पहिल्या ट्रीटमेंट नंतर आणि आजच्या ट्रीटमेंट नंतर पेशंटला त्यांच्या सांधेवाताच्या त्रासापासून किती मुक्तता मिळाली आहे आणि पेशंटचा वेदनेपासून तर आता वेदनारहित राहण्याचा जो प्रवास आहे तो कसा आहे, आज आपण पेशंट कडून जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार काका, तुमचं नाव काय? माझं नाव आहे मुकुंद छगनदास शेठ. बर. माझं वय आहे 70 वर्ष. आणि मला जवळजवळ 8 वर्षापासून सायटिकाचा त्रास होता. बर. त्याच्यानंतर मला 21 सप्टेंबरला चिकनगुन्या झाला 24 साली. बर. त्याच्यानंतर मला बरेच इंजेक्शन वगैरे टोचले वगैरे सगळं, पण माझा काही आजार सांधे वगैरे सगळे दुखत होते आणि त्या याच्यातून मी हैराण झालो होतो. मी जीवन नको बाबा असं झालं होती माझी परिस्थिती. त्यानंतर मला डॉक्टर साहेबांचं म्हणजे नाव नाही कळलं, पण अशी अशी थेरपी आहे म्हणून मला कळालं. म्हणून मी इथं चौकशी करून गेलो, मला सापडलंच नाही. माझं दुर्दैव त्यावेळेला. त्याच्यानंतर मला ज्या वेळेला हे सापडलं, मी जरा थोडस भीतच आत आलो. म्हणलं हेच आहे का काय, बघू हे कप लावतात काय करतात. आणि त्या दिवशी मला डॉक्टर साहेबांनी हिस्ट्री घेतली, मला कपिंग थेरपी केली, बाकीचे काही मशीन वगैरे होत्या त्या लावल्या त्यांनी. आणि त्याच्यामुळे मी येताना मी हा धरत आलो होतो खाली. जाताना एकदम व्यवस्थित गेलो. गुडघ्यामध्ये जी स्वीट होत होती ती कमी झाली. घरी गेल्यानंतर मी 15 मिनिटं फिरलो. 3 महिने जे माझं फिरणं बंद होतं ते फिरणं माझं एकदम ओके सुरू झालं. दुसऱ्या दिवसापासून मी 2 टाइम फिरायला सुरुवात केली. म्हणजे माझा 45 मिनिटाचा जो रोजचा कोटा होता तो पूर्ण केला. मध्ये थोडासा एक जर्क बसला म्हणून मी आज परत त्यांच्याकडे आलेलो आहे आणि तो पण आता तरी बरं वाटतं. आता घरी गेल्यानंतर मी सांगेन काय. बरोबर. वयाच्या मानाने जे सुधारणा पाहिजे ती अतिशय फास्ट सुधारणा झाली. म्हणजे मी इतके वर्ष ट्रीटमेंट घेत होतो, अनेक ट्रीटमेंट घेत होतो, ह्या गोळ्या खा त्या गोळ्या खा, पण काही फायदा झाला नाही. मी डॉक्टर साहेबांना आता श्रीकृष्णाचं नाव दिलेलं आहे आणि हे माझ्यावर हे करणारे छोटे डॉक्टर साहेब त्यांना मी म्हणजे त्यांचे धाकटे भाऊ जे आहेत ते असं सांगतो मी त्यांना. खरोखर मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी अशीच जनसेवा करावी म्हणून त्यांना मी शुभेच्छा पण देतो. परमेश्वर कृपा आहे, परमेश्वर आपल्याकडून कार्य करून घेते. बऱ्याच लोकांना याच्यातून फायदा होतो. योग्य वेळी योग्य डॉक्टर भेटणं किंवा योग्य वेळी योग्य सल्ला भेटणं हे खूप महत्वाचं आहे आजच्या काळात. बऱ्याच लोकांना सांधेवातामुळे काय झालंय काका की हाय पेन किलर खाणं, हाय स्टेरॉइड खाणं, कॅल्शियम सप्लिमेंट्स घेणं, इंजेक्शन घेणं यासारखे ट्रीटमेंट बरेच लोक आता घेत आहेत. परंतु या गोष्टी घेण्याने फक्त या गोष्टी घेतल्याने पेशंटला होणारा त्रास हा कमी होत नाही. फक्त ते लक्षणं तात्पुरते कमी होतात. आहे तो कमी झाल्यासारखं वाटतं, पण त्रास आजार बरा होत नाही है ना. असे काही आयुर्वेदामध्ये आपले गुणधर्म आहेत, आयुर्वेदामध्ये तेवढी ताकद आहे की या 70च्या वयामध्ये सुद्धा तुम्हाला एकदा ट्रीटमेंट करून पण बराच तुम्हाला रिझल्ट भेटला आहे. हे आपल्या आयुर्वेदाची ताकद आहे. फक्त योग्य वेळी योग्य सल्ला, योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट भेटणं हे फार गरजेचं असतं. आमच्या ट्रीटमेंट खुश आहात? डेफिनेटली. आणि मी तर बऱ्याच लोकांना सांगत असतो, आता माझे मेहुणे सुद्धा साताऱ्याहून इथे येणार आहेत त्याच्यासाठी. नाही, काही हरकत नाही. तुम्ही आनंदी आहेत, तुम्ही वेदनामुक्त आहेत, यातच आमचं समाधान आहे. धन्यवाद.